राज्यात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ 3 तालुक्यांमध्येच पावसाळ्यात दिसणारा हा दुर्मिळ पक्षी आहे मलायन नाईट हेरॉन, अर्थात मलायन रात ढोकरी. सिंधुदुर्गात हा पक्षी केवळ पावसाळ्यात येतो बरं का, ते देखील अंडी घालायला. सध्या दोडामार्गातील तळकट वनउद्यान त्याच्या अत्यंत खोल आणि गंभीर आवाजाने दुमदुमून गेलाय. गेल्या 10 वर्षांपासून या वनउद्यानात हा पक्षी पावसाळी हंगामात आपले बस्तान बसवतोय. ते नोंदवण्याचं काम करतायत पक्षी निरीक्षक प्रवीण सातोसकर. आता बगळ्याच्या प्रजातीमधील बगळ्याची ही प्रजात दुर्मिळ कशी ते पाहूया. हा पक्षी दक्षिण आणि आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये आढळत असला तरी भारतात तो प्रामुख्याने ईशान्य भारत आणि पश्चिम घाटात आढळतो. पश्चिम घाटातही तो प्रामुख्याने दक्षिणेकडे दिसतो. गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात हा पक्षी एप्रिल आणि मे महिन्यापासून दिसायला लागतो. तज्ज्ञांच्या मते तिबोटी खंड्याप्रमाणेच हा पक्षी विणीसाठी दक्षिण पश्चिम घाटातून महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचे स्थलांतर करून येतो. महाराष्ट्रात हा पक्षी पावसाळी हंगामात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि दोडामार्ग या तालुक्यांमध्येच आजवर तरी दिसून आलाय. तो घनदाट जंगलातील पाण्याच्या झऱ्यांच्या ठिकाणी राहणे पसंत करतो. दोडामार्गातील तळकट वनउद्यानात तो घरटी बांधून विण करत असल्याचे निरीक्षण सातोसकर यांनी टिपलंय. झाडाच्या उंच फांद्यांवर काटक्या व पानांचा वापर करून तो घरटे बांधतो. यामधील नर आणि मादी दिसायला बहुतांश सारखेच दिसतात. मात्र विणीच्या हंगामात खास करून नराच्या डोक्यावरील काळा तुरा मादीच्या तुलनेत थोडा जास्त लांब आणि अधिक गडद दिसतो. अत्यंत लाजाळू व एकाकी राहणारा हा बगळा दिवसा झाडांच्या दाट फांद्यांमध्ये विश्रांती घेतो. संध्याकाळी खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडतो. त्याचे मोठे डोळे आणि रात्रीची सक्रियता त्याला अंधारात शिकार करण्यास मदत करते. तो संधी साधू शिकारी आहे. त्याच्या आहारात गांडोळ, कीटक, बेडूक, लहान मासे असे जीव असतात. अत्यंत गुप्तपणे हा पक्षी राहत असल्याने त्याचे निरीक्षण करणं कठीण असतं. सध्या हा पक्षी दोडामार्गातील तळकट वनउद्यानात अत्यंत गुप्तपणे तळ ठोकून आहे की नाही हा सिंधुदुर्गातील पावसाळी पाहुणा आकर्षक? तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा महा MTB वाईल्डलाईफ.